सोडून नारायणराव माझी तर इच्छा फक्त हॉटेल्स आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा. कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये, सगळेजण इकडे येतील. जेवढा वेळ मिळाला मला अजूनही आठवतंय नारायणरावांचा 6 महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे. जर पुढची 5 वर्ष मिळाली असती ना कोणाला इथे प्रचाराला याची गरजच लागली नसती. झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी विनाकारण कोणाची स्तुती करण्यातला माणूस नाहीये मी. मला आजही आठवते नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्ही कधी गप्पा मारत असायचो ना, मला ते सांगायचे अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल सपाटा बघितला असेल बोले आपले नारायणराव आहेत. आणि एखादा विषय समजून घेणं समजल्यानंतर तो मांडणं हे तुम्ही असं नका पकडू. त्यांनी 4 गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय. मी खरंच सांगतोय, मला ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार, हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का. तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो तो आवाका जो असतो ही गोष्ट हे कशी सांभाळणार, काय सांभाळणार, खरंच प्रश्न होता. पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया हे भल्या भल्यानं नाही जमलंय.